In the previous lecture, we will study a chemical property of the alcohol. Now today, we will start a next chemical property of alcohol is known as the dehydration of the alcohol. The first of all understand in term of the a fatigue member a dehydration. A dehydration means a removal of a water molecule from an alcohol molecule is called the dehydration of the alcohol. म्हणजे काय? अल्कोहोल मधला वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह करणे, त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो? डिहायड्रेशन प्रोसेस. आता डिहायड्रेशन प्रोसेस कोण करतं? तर ऍसिड करतं. म्हणजे कोणते ऍसिड करतात आपल्याला एक तरी नाव ते डिहायड्रेटिंग एजंट लाईक एक कॉन्सन्ट्रेटेड H2SO सुपर सोल्युशन किंवा आपण काय घेतो एक कॉन्सन्ट्रेशन H3PO4 ए सोल्युशन. दीज आर ए डिहायड्रेटिंग एजंट. म्हणजे काय करतात? अल्कोहोल मधला वॉटर मॉलिक्यूल बाहेर काढण्यासाठी कोण काम करतं? एक तरी ऍसिड करतं. आता जर आपण एक्झाम्पल बघितला, आता फॉर एक्झाम्पल when ethyl alcohol किंवा जनरल रिॲक्शन बघा CH आणि OH याला आपण इथाइल अल्कोहोल किंवा अल्कोहोल मॉलिक्यूल म्हणतो. जर आपण काय केलं 95 किंवा 100% म्हणलं तरी चालेल, एक कॉन्सन्ट्रेटेड H2SO सोल्युशन बरोबर जर हीट केला असता, हीट आता हीट किती करणार तुम्ही? 400 40 3 केल्विन. आता या ठिकाणी बघा हा H आणि हा OH मॉलिक्यूल काय H आणि OH मॉलिक्यूल काय करतो? आपल्याला ते रिमूव्ह करतो. हे रिमूव्ह करण्याचं काम कोणाचं? या ऍसिडचं आहे. कोणाचं काम आहे? या कॉन्सन्ट्रेशन ऍसिडचं आहे. म्हणजेच काय हा H आणि OH मॉलिक्यूल जर निघून जातो तर या ठिकाणी आपल्याला काय म्हणतात? अल्कीन मिळतं. म्हणजेच काय फॉर्मेशन होईल या ठिकाणी बघा C डबल बॉन्ड प्लस इलिमिनेशन ऑफ वॉटर बॉन्ड. म्हणजे काय झालं या ठिकाणी? H आणि OH मॉलिक्यूल काय झाला? रिमूव्ह झाला. कशामधला? अल्कोहोल मधला. त्याला कोण बाहेर काढण्याचं काम केलं? तरी ऍसिडने केलं. म्हणजे काय या ठिकाणी हा OH ग्रुप आहे. OH इज ए नॉट ए गुड लिव्हिंग ग्रुप. म्हणजे हा OH ग्रुप काय? नॉट ए गुड लिव्हिंग ग्रुप आहे. मग आता आपल्याला काय करायचं? आपल्याला याला बाहेर तर काढायचं आहे. बाहेर काढायचं म्हणजे काय करावं? आपल्याला या ठिकाणी याला एक प्रोटोनेटेड करावं लागेल. काय करावं लागेल? आपल्याला एक प्रोटोनेटेड करावं लागेल. हे प्रोटोनेटेड कोण करतं? तर हे ऍसिड करतं. प्रोटोनेटेड कोण करतं? तर ऍसिड करतो. कोणता ऍसिड करतो? एक तर कॉन्सन्ट्रेशन H2SO सोल्युशन करेल किंवा कॉन्सन्ट्रेशन H3PO4 सोल्युशन करेल. म्हणजेच काय आपल्याला H2O लिबरेट झाला. H2O लिबरेट झाला म्हणजे काय? डिहायड्रेशन प्रोसेस. आता फॉर एक्झाम्पल जर घेतला असता, फॉर एक्झाम्पल एक प्रायमरी अल्कोहोल आपण काय म्हणतो? 1 डिग्री अल्कोहोल म्हणतो. किंवा सेकंडरी अल्कोहोलला काय म्हणतो आपण? 2 डिग्री अल्कोहोल म्हणतो. टर्सरी अल्कोहोलला काय म्हणतो आपण? 3 डिग्री अल्कोहोल म्हणतो. आता त्याचे एक्झाम्पल बघा. आता फॉर एक्झाम्पल वेन ए प्रायमरी अल्कोहोल लाईक ॲज a 1 degree alcohol or ethyl alcohol is a dehydrated. A 1 degree alcohol is a dehydrated by a concentration a 95% a concentration H2SO solution. Primary alcohol like as H and OH. त्याला काय म्हणू? 1 डिग्री अल्कोहोल किंवा त्याचं नाव काय म्हणतो आपण? इथेनॉल. काय म्हणतो आपण त्याला? इथेनॉल किंवा 1 डिग्री अल्कोहोल आर treated with a 95%
a concentration H2SO4 आता याची कंडिशन हीटची बघा 443 केल्विन आहे. बरोबर एक प्रायमरी अल्कोहोल्स आर अंडरगोज एक डिहायड्रेशन म्हणजेच काय होईल याच्यामधला H आणि OH मॉलिक्यूल रिमूव्ह होईल. आता ज्यावेळेस H आणि OH मॉलिक्यूल रिमूव्ह झाला त्यावेळेस या ठिकाणी आपल्याला काय करतो ते बॉन्ड फॉर्मेशन होतो CH2 डबल बॉन्ड HCH2 प्लस ते डिप्रेशन ऑफ ओनली हे वॉटर मॉलिक्यूल. आता या ठिकाणी H आणि OH मॉलिक्यूल रिमूव्ह झाला तर आपल्याला बॉन्ड फॉर्मेशन झालं म्हणजे इथेनॉलचं काही इथं कन्व्हर्शन कशामुळे झालं आपल्याकडे इथिनमध्ये झालं. काय झालं आपल्याकडे इथिनमध्ये झालं म्हणजे अल्किल फॉर्मेशन झालं. याला 1 डिग्री अल्कोहोल किंवा प्रायमरी अल्कोहोल. आता दुसरं एक्झाम्पल बघा वेन ए सेकंडरी अल्कोहोल लाईक ॲज ए आयसोप्रोपाइल अल्कोहोल ए सेकंडरी अल्कोहोल लाईक ॲज ए आयसोप्रोपाइल अल्कोहोल. आता या ठिकाणी मी ह्या फॉर्ममध्ये मानलं सेकंडरी अल्कोहोलला ज्याला एकतर सेकंडरी अल्कोहोल म्हणा किंवा ज्याला काय म्हणतो आपण आयसोप्रोपाइल अल्कोहोल या आयसोप्रोपाइल अल्कोहोल म्हणतो. ए ट्रीटेड विथ a 80% a concentration H2SO4 solution concentration H2SO4 solution heat at about a 440 kelvins. No doubt a secondary alcohols are undergoes a dehydration म्हणजे काय होतो याच्यामध्ये आपण H आणि OH मॉलिक्यूल काय होतो हे रिमूव्ह होतो. इट गिव्स ए CH3 C H डबल बॉन्ड HCH2 प्लस H. ज्यावेळेस काय करतो H आणि OH मॉलिक्यूल रिमूव्ह होतो बॉन्ड फॉर्मेशन होतो. मग आता याचं नाव काय देतात आपल्याला डबल बॉन्ड वाला म्हणजे काय म्हणतात आपल्याला प्रोपीएनई. काय फॉर्मेशन झालं प्रोपीएनई म्हणजेच काय अल्किल फॉर्मेशन झालं. आता जर आपल्याला काय टर्सरी अल्कोहोल एक टर्सरी अल्कोहोल लाईक ॲज त्याला तर आपण काय म्हणतो एक 3 डिग्री अल्कोहोल एक टर्सरी अल्कोहोल्स आर. आता याची पण फोड करतो या ठिकाणी त्याला काय म्हणा एक टर्सरी अल्कोहोल किंवा 3 डिग्री अल्कोहोल टर्सरी ब्युटाइल या अल्कोहोल्स आर ए क्रिएटेड विथ ए 20% a concentration H2SO4 solution heat at about a 358 kelvins 358 kelvins. No doubt it does requires undergoes dehydration that means removal of H and OH molecule from the tertiary butyl alcohol. It gives CH3 CH3 डबल बॉन्ड CH2 प्लस इलिमिनेशन ऑफ ओनली ए वॉटर मॉलिक्यूल. आता या ठिकाणी बघा या ठिकाणी दुसऱ्या कार्बनला मिथाइल ग्रुप आहे. मग आता याच्यामध्ये मिथाइल ग्रुप याचा युपेक नेम काय म्हणतो आपण ए 2 मिथाइल काय म्हणतो आपण याला युपेक नेम 2 मिथाइल. किती कार्बन आहेत आपल्याकडे 3 कार्बन आहेत म्हणून काय म्हणतो आपण याला 2 मिथाइल प्रोपेन 2 मिथाइल प्रोपेन. आता किंवा याला जर आपण काय म्हणतो जर कॉमन नेम बघितला असता काय नाही येते आपल्याला टर्सरी ब्युटाइल काय म्हणता येईल आपल्याला काय म्हणतात आपण या ठिकाणी आयसोब्युटलेनी काय म्हणतो आपण याला आयसोब्युटलेनी ब्युटलेनी. आत्ता हे तिने जर एक्झाम्पल बघितलं असता तर काय होतं आपल्याला प्रायमरी अल्कोहोलमध्ये 100% आपण काय करतो कॉन्सन्ट्रेशन H2SO4 सोल्युशन देतो. सेकंडरी अल्कोहोलला आपण काय करतो 80% घेतो पण टर्सरी अल्कोहोलला काय होतो 20% फक्त ॲसिड घेतो. म्हणजेच काय एक प्रायमरी अल्कोहोल थोडा टिपिकल आहे काय H2O रिमूव्ह करण्यासाठी पण सेकंडरी अल्कोहोल काय त्याच्यापेक्षा थोडा एजी आहे H2O रिमूव्ह करण्यासाठी आणि टर्सरी अल्कोहोल तर काय 20% मध्ये होतो. म्हणजे काय त्या ठिकाणी काय फॉर्मेशन होतं टर्सरी अल्कोहोल आपल्याला आसानसे काय करतो आपल्याला H2O रिमूव्ह होतो. म्हणजेच काय या ठिकाणी कार्बोकॅटायन फॉर्मेशन होतं. म्हणून जर या ऑर्डर ऑफ एक डिहायड्रेशन जर बघितलं असता काय या ऑर्डर ऑफ ते डिहायड्रेशन जर बघितलं असतं आपल्याला काय टर्सरी अल्कोहोल
त्यानंतर सेकंडरी अल्कोहोल, त्यानंतर काय करतो आपल्याला एक प्रायमरी अल्कोहोल. म्हणजेच काय सहजासहजी आपल्याला काय करतो इलिमिनेशन रिमूव्ह कोण करतो तर टर्सरी अल्कोहोल करतो. मग त्याचे ऑर्डर ऑफ डिहायड्रेशन बघितलं असता काय दिसतं आपल्याला टर्सरी, सेकंडरी, त्यानंतर आपल्याला प्रायमरी. म्हणजे जास्त डिफिकल्ट कोण आहे या ठिकाणी तर प्रायमरी अल्कोहोल आहे. म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी काय करतो आपल्याला ॲसिडची व्यवस्था जास्त महत्त्व वापरलेली आहे. जर ते स्टेबिलिटी ऑर्डर जर बघितले असता तर त्याचे पण स्टेबिलिटी ऑर्डर कसं येईल आपल्याला फक्त टर्सरी किंवा टर्सरी अल्कोहोल काय करतो आपल्याला कार्बोकॅटायन फॉर्मेशन होतं. म्हणून स्टेबिलिटी ऑर्डर काय करतो आपण टर्सरी, त्यानंतर सेकंडरी, त्यानंतर प्रायमरी काय करतो आपल्याला प्रायमरी अल्कोहोल दाखवतो. आता याच्या पुढचं बघा या मेकॅनिझममध्ये तुम्हाला चांगलं समजलं. आता पहिलं मेकॅनिझम मध्ये इकडे लक्ष द्या. आता मेकॅनिझम म्हणजे काय फर्स्ट ए फॉर्मेशन ऑफ a protonated of the alcohol, protonated of the alcohol, a CH3 CH2. आता O हे दोन पेर आहेत आणि इथं H काय केलं आपल्याला एक किंवा आता CH3 पण मी काय करतो ह्या फॉर्म मध्ये मांडतो CH2 आणि H ह्या फॉर्म मध्ये मांडतो. काय केलं आपल्याला CH2 या फॉर्म मध्ये. आता हे केल्यानंतर काय केलं आपण बघा हे एक पहिलं मेकॅनिझम वे इथाइल अल्कोहोल ए कंबाइन्स विथ ए प्रोटॉन टू फॉर्म as a protonated अल्कोहोल. आता हे इथाइल अल्कोहोल आहे हे रिव्हर्सिबल. आता प्रोटोनेटेड कोण करतो आपल्याला या ठिकाणी ऍसिड करतो. मग ऍसिड आपल्याला काय दाखवता देतो आपल्याला या ठिकाणी H+ आयन दाखवतो. हा दाखवतो आपल्याला H+ दाखवतो. मग हा काय करतो इथाइल अमाइड्स काय करतो कंबाइन्स कशाबरोबर होतो या प्रोटॉन बरोबर होतो. म्हणजेच काय हा प्रोटॉन काय करतो या लोन पेअर यांना जाऊन अटॅच होतो. अटॅच झाल्यानंतर आपल्याला या ठिकाणी काय फॉर्मेशन होतं CH2H CH2O या ठिकाणी प्लस चार्ज आणि H. म्हणजेच काय झालं या ठिकाणी प्रोटोनेटेड अल्कोहोल फॉर्मेशन झालं. प्रोटोनेटेड अल्कोहोल फॉर्मेशन म्हणजे झालं म्हणजे काय केलं हा H काय करतो या दोन अटॅच होतो या ठिकाणी. म्हणजेच काय इथाइल अल्कोहोल combines with a proton to form a protonated alcohol. ही फर्स्ट स्टेप रिॲक्शन आहे. आता फर्स्ट स्टेप रिॲक्शन काय केलं आपल्याला प्रोटोनेटेड अल्कोहोल दाखवतो. त्यानंतर ते प्रोटोनेटेड अल्कोहोल म्हणजेच काय आता या ठिकाणी पण काय करते ही रिॲक्शन फास्ट दाखवते. रिव्हर्सिबल रिॲक्शन काय होते या ठिकाणी हे फास्ट होते. पण या ठिकाणी रिॲक्शन काय होतं आपल्याला ए स्लो स्टेप रिॲक्शन दाखवतो. म्हणजे RTS रेट डिटरमाइंड स्टेट या ठिकाणी फॉर्मेशन होतं. म्हणजे RTS म्हणजेच काय या ठिकाणी प्रोटोनेटेड झालं. म्हणजे प्रोटोनेटेड अल्कोहोलचं काय झालं हा जो आहे हा कम्प्लिटली काय करतो दोन्ही इलेक्ट्रॉन या ठिकाणी ट्रान्सफर केला जातो. का तर ऑक्सिजनचे इलेक्ट्रॉन जास्त आहे त्यामुळे काय करतो म्हणजे दोन्ही इलेक्ट्रॉन यांना ट्रान्सफर केला जातो आणि हा H2 बाहेर निघून जातो. बाहेर निघून गेला म्हणजे आपल्याला फॉर्मेशन काय होईल या ठिकाणी बघा CH2H डबल बॉन्ड आणि निघून गेला हा बॉन्ड ब्रेक झाला. म्हणजेच काय झालं CH2+ H2 मॉलिक्यूल दाखवला. आता या ठिकाणी बॉन्ड ब्रेक झाला दोन्ही इलेक्ट्रॉन इकडे ट्रान्सफर झाले. त्यामुळे या ठिकाणी काय केला बॉन्ड ब्रेक झाल्यानंतर ट्रान्सफर झालं या ठिकाणी H2O बॉन्ड फॉर्मेशन या ठिकाणी हा बॉन्ड ब्रेक झाला आणि या ठिकाणी H2O काय करतो आपल्याला दुसऱ्या स्टेपला या ठिकाणी H2O निघून गेला. निघून गेल्यानंतर काय झालं या ठिकाणी सेकंड स्टेपला काय होतं फक्त H2O मॉलिक्यूल निघून जातो. त्याला काय म्हणतो आपण सेकंड फॉर्मेशन ऑफ कार्बोकॅटायन या ठिकाणी प्लस म्हणजे काय एक फॉर्मेशन ऑफ द कार्बोकॅटायन झालं. आता फॉर्मेशन ऑफ द कार्बोकॅटायन झाल्यानंतर याची काय रिॲक्शन परत ते रिव्हर्सिबल होईल. आता बॉन्ड तर निघून गेला त्यामुळे काय झालं परत रिॲक्शन काय होती या ठिकाणी
या ठिकाणी कार्बोकॅटल फॉर्मेशन झालं. कार्बोकॅटल फॉर्मेशन झाल्यानंतर काय होईल आपल्याकडे, आता या ठिकाणचा बघा, हा बॉन्ड ब्रेक होतो. या ठिकाणी काय होतो, हे दोन्ही इलेक्ट्रॉन काय करतात, इकडे ट्रान्सफर होतात आणि हा बॉन्ड ब्रेक होतो. हा दोन्ही इलेक्ट्रॉन इकडे ट्रान्सफर झाल्यामुळे या ठिकाणी डबल बॉन्ड येतो. या ठिकाणी काय होईल आपल्याकडे, CH2 डबल बॉन्ड CH डबल बॉन्ड आणि हा H बाहेर पडतो. प्लस काय केलं आपल्याला, प्रोटॉन दिला. हा H बॉन्ड ब्रेक झाला, हा एक बाहेर पडला. म्हणजे काय झालं आपल्याकडे, अल्केन फॉर्मेशन झालं. म्हणजेच या ठिकाणी काय झालं, तर कार्बोकॅटल्स आर एलिमिनेटेड टू द प्रोटॉन. म्हणजेच काय झालं, प्रोटॉन. मग या ठिकाणी आपल्याला एक तरी दिस इज ए मेकॅनिझम ऑफ द इंडियाटेशन ऑफ द यार्ड.